आज आपण मराठी विषयामध्ये युवक भारती या पुस्तकामधून तिसरे नाटक सुंदर मी होणार हे अभ्यासणार आहोत. पु ल देशपांड्यांचे हे नाटक आहे. जन्म 1919 ते 2000. थोर मराठी साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार, चतुरस्त्र कलावंत, सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्व उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष. तुका म्हणे आता तुझे आहे तुझपाशी, अंमलदार, सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके. सदू आणि दादू, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह. खोगीर भरती, असामी असामी, खिल्ली, बटाट्यांची चाळ, हसवणूक इत्यादी विनोद लेखन संग्रह. अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा इत्यादी प्रवास वर्णने. व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल ग्रंथ संपदा. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. सुंदर मी होणार या नाट्यलेखनास ब्राउनिंग पती पत्नीचा चरित्र ग्रंथ, व्हर्जिनिया वुल्फने लिहिलेले फ्लश हे पुस्तकाने, बॅरेट्स ऑफ विम्पोल्ड स्ट्रीट हे नाटक या लेखनाचा आधार मिळालेला आहे. असे असले तरी या नाटकातील महाराज, दिदी, संजय व इतर पात्रांना त्यांचा स्वतःचा बाजा आहे याचा उल्लेख पु ल देशपांडे यांनी नाटकाच्या सुरुवातीस विनम्रपणे केलेला आहे. खालसा झालेल्या संस्थानाच्या संस्थानिक महाराजांची बेबी, दिदी, राजेंद्र व प्रताप ही मुले आणि त्यांच्या कुटुंबाचे डॉक्टर अशी पात्र योजना प्रस्तुत नाट्य उतारण्यात आली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशात अनेक संस्थाने होती. ही संस्थाने खालसा केली. संस्थाने खालसा झाली तरी काही संस्थानिकांच्या मनोवृत्तीत फरक पडला नाही. सत्ताधीश म्हणून असलेला त्यांचा तोरा कमी झाला नाही. त्यामुळे राजा व त्यांचे कुटुंबीय, राजा व प्रजा यांच्यातील दरी कायम राहिली. परिणाम असा झाला की संस्थानिक व कुटुंबीय यांच्यामध्ये मानसिक दुरावा निर्माण झाला. त्यांच्यामध्ये संघर्ष होऊ लागले. त्यांच्यातील संघर्ष प्रस्तुत नाट्य उतारात दर्शविला आहे. नंदनवाडीच्या महाराजांच्या राजवाड्यात घडलेल्या घटना, प्रसंग आणि संवाद यातून हा संघर्ष प्रकट झाला आहे. राजवाड्यात घडलेले नाट्य अतिशय मार्मिकपणे उलगडले आहे. हे नाट्य अधिक चांगले समजण्यासाठी पूर्ण नाटक अवश्य वाचावे. अशा प्रकारे आपण एक प्रकारचा लेखकाचा परिचय, त्यांनी कोणकोणती नाटके लिहिले, कोणते कोणते लेख लिहिले, कोणता पुरस्कार मिळवला याच्याबद्दल थोडक्यात लेखकाचा परिचय आपण बघितलेला आहे. आता आपण नाटक वाचण्याला सुरुवात करूया. याचे पात्र आपल्याला दिसत आहे. बेबी, दिदी, राजेंद्र, प्रताप आणि डॉक्टर असे आपल्याला याच्यामधले पात्र दिसत आहे. मी नाटक वाचण्यास सुरुवात करते. बेबी. हेमलता देवी, तुमचं पत्र. दिदी. माझं? बेबी. हो, पण पप्पांचं दिसतंय. राजेंद्र. द्या टाळी डॉक्टर, मुक्काम लांबला. दिदी पत्र वाचू लागते. तिचा चेहरा एकदम उतरतो. थकल्यासारखी नेहमीच्या खुर्चीवर येऊन ती बसते. बेबी. दिदी काय झालं ग? दिदी तिला पत्र देते. प्रताप. दीदी वाच ना पत्र.
डॉक्टर, मी रजा घेऊ का? दीदी, नाही. बसा डॉक्टर. बेबी, अनेक आशीर्वाद. आम्ही ज्या कामासाठी मुंबईला आलो ते काम झाले आहे. गेले काही दिवस तुझ्या प्रकृतीत सुधारणा झाल्यासारखे वाटत होते. प्रकृती अधिक झपाट्याने सुधारली पाहिजे. मुंबईत काही डॉक्टरांशी आम्ही चर्चा पण केली. त्यांनी लंडनला जाण्याचा सल्ला दिला. तेथे अधिक चांगले उपचार होतील. पुढच्या महिन्यात आपण सर्वच इंग्लंडला जाण्यासाठी निघणार आहोत. कमीत कमी 2 वर्ष तरी तिथे राहावे लागणार आहे, असे डॉक्टरांचे मत आहे. आम्हाला आता कुठेही राहिले तरी सारखेच आहे. प्रताप, राजेंद्र आणि बेबी यांनाही प्रवासाची आवड आहेच. त्यांनाही आनंदाची बातमी सांगावी. भयंकर चिडून चोळामोळा करून पत्र फेकते. आनंदाची बातमी? मी साफ सांगते दीदी, मी लंडनला जाणार नाही. आणि माझं ऐकायचं असेल तर तू देखील जाऊ नकोस. प्रताप आणि राजूला जाऊ दे. राजेंद्र, का म्हणून? बेबी, का म्हणून? पप्पांच्या पांगुळ गाड्याशिवाय कोलमडून पडला तुम्ही. प्रताप, कशावरून? बेबी म्हणते, इतके दिवस या वाड्यात गपचूप राहिलात त्यावर सांगते मी. वास्तविक बंडांचं निशाण उभं करायचं हवं होतं ते तुम्ही. राजेंद्र, करू. बेबी, केव्हा? म्हातारपणी? तुम्ही जागी मी असते तर केव्हाच धडा शिकवला असता पप्पांना. असं ती आपल्या स्वतःच्या नवऱ्याला म्हणते की मी जर तुमच्या जागी असते तर पप्पांना धडा शिकवला असता. प्रताप, मग सध्या चालवलं आहेस ते काय आहे असं म्हणायला आहे तुझं? पप्पांना जवळजवळ रोज एक नवा धडा देत असतेस तू. राजेंद्र, वास्तविक पप्पांनी तुला शिकवण्याचे पैसे द्यायला नव्हेत. बेबी, हे एकदा पप्पांना पुढे तू बोलून बघ ना. राजेंद्र, बोलेल. बेबी, केव्हा? राजेंद्र, ऐकशील तू. बेबी, त्या दिवशी भाऊजी नसली तरी ओवाळणी मी तुला. राजेंद्र, आणि मी देखील हक्काच्या कमाईने ओवाळणी घालीन तुला. अशा प्रकारे भावा बहिणींचं बोलणं इथे चाललेलं आहे. डॉक्टर म्हणतात, कशी फटाके उडवल्यासारखी बोलतायत पहा. दीदी राजे, कसल्या विचारात पडला आहात तुम्ही? दीदी, कसल्याही नाही डॉक्टर. डॉक्टर, दीदी एवढं काय म्हणायला लावून घेता? दीदी, डॉक्टर तुम्ही विचारता हे? डॉक्टर, हे मीच विचारतो. दीदी, आयुष्यात खरा निर्णय घ्यायला प्रसंग एखाद्याची वेळ येत असतो. त्यावेळी तो नीट घेता आला नाही तर सारं आयुष्य ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं शेवटी कुठल्या तरी खड्ड्यात जाऊन पडतं. बेबी, डॉक्टर तुम्ही कसल्या तरी विचारात पडल्यासारखे दिसत आहात. आता बाकी ह्या वाड्यात विचार करणारी मंडळी फार झाली आहे. छे, असल्या विचारी मंडळीत मला तर गुदमरल्यासारखं होते. तेव्हा डॉक्टर म्हणतात, बेबी राजे, तुम्हाला मागे मी एकदा स्वित्झर्लंड मधल्या एका नर्सची गोष्ट सांगितली होती. बेबी, एकदा का? पुष्कळ वेळा सांगितली होती. माल्दाजेल फ्लाविया. मी तिच्या डोळ्यात बोट घातली होती. ती तुमच्याकडे मोसिये करत धावत आली होती. डॉक्टर, आणि मग मी तिची समजूत काढली होती. मी तिची समजूत काढली हे ऐकताच होत नाही का तुम्हाला? तुम्ही झाला आहात आता कितीतरी मोठी. फ्लाविया, माफ करा. दीदी, मी बसतो जरा. दीदी, बसा ना डॉक्टर. तुम्हाला आम्ही किती वेळा सांगितलं की दरबारी रीतिरिवाज दरबाराबाहेर गेले तर या वाड्यातून. डॉक्टर, थँक्यू दीदी. मी निर्णयाबद्दल सांगत होतो नाही का? ही फ्लाविया मोठी वेडी होती, अगदी वेडी. माझ्याशी लग्न करायचं होतं तिला. दीदी, डॉक्टर, आणि मग काय? तुम्हाला आज आलं ना असंच एक पत्र मला पण आलं. दीदी, कुणाचं? डॉक्टर, तुमच्या पप्पांचं. महाराजांच्या परिवारात मी एकटाच का होतो? कुणीतरी महाराजांपर्यंत ही वर्दी पोहोचवली आणि महाराजांनी बंदी केली. बेबी, का पण? आणि डॉक्टर, तुम्ही का ऐकलत महाराजांचं? डॉक्टर, रागावू नका बेबी राजे, मी महाराजांचं ऐकलं नाही. हॉस्पिटलमध्ये रुग्णशय्येवर मृत्यूचं आव्हान स्वीकारीत पडलेल्या तुमच्या मम्मीची
मम्मीचं मी ऐकलं. महाराजांनी पत्रात 2च ओळी लिहिल्या होत्या. नोकरीवर जा आणि लग्न करा. आमचं लग्न ठरल्यासारखं सांगून मी मम्मीचा निरोप घ्यायला गेलो. माझ्याकडे मम्मीनं पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. त्याच्या क्षणी हातात त्याने एक प्रकारचं मम्मीने त्यांच्याकडून लग्नाचं एक प्रकारचं अभिवचनच घेतल्यासारखं होतं. डोळे पुसण्याची देखील शक्ती नव्हती. मम्मी म्हणाल्या, डॉक्टर तुम्ही गेलात तर माझ्या पोरांना आई कुठली? फ्लावियाच्या म्हातारपणाचा बाप आनंदात रडला होता. तुमची आई असहाय्यतेने रडत होती. मी ती असहाय्य आसव पुसायचं ठरवलं आणि पुन्हा फ्लावियाला भेटलो. तो कसा ठाऊक आहे? तुम्हाला घेऊन. बेबी मला? डॉक्टर होय तुम्हाला. एवढ्याशा होता तुम्ही. एका प्रॅम्समध्ये घालून तुम्हाला फ्लावियाच्या घरी घेऊन गेलो. तुमच्या हातात फुलांचा एक गुच्छ दिला होता. गुच्छासकट तुम्हाला उचलून मी आत नेलं. तेव्हा फ्लाविया म्हणाली होती, हे 2 गुच्छ कशाला आणले? तुमच्या हातून तो गुच्छ मी फ्लावियाला दिला आणि सांगितलं, फ्लाविया मला हिची आणि हिच्या भावंडांची आई होऊन राहायचं आहे. फ्लाविया संगमरवरी पुतळ्यासारखी एका जागी खिळूनच उभी राहिली. आतून फ्लावियाचा बाप व्हायलिनवर कसले तरी विलक्षण करून स्वर काढत होता. दॅट्स ऑल, दॅट्स ऑल. बेबी लग्न या गोष्टीचा पप्पांना इतका का तिटकारा? दीदी थांब बेबी. पण डॉक्टर मला एक प्रश्नाचं उत्तर द्याल. डॉक्टर नुसत्या मानेने हो म्हणतात. दीदी मम्मीच्या डोळ्यातले असहाय्य अश्रू पुसण्याचा तुम्ही निर्णय घेतलात त्याचं दुःख होतंय तुम्हाला का पश्चाताप होतोय? डॉक्टर एक क्षणभर देखील झाला नाही. सारं आयुष्य मी तृप्तीत समाधानात काढलं. महाराजांनी अनेक वेळा माझा अपमान केला. अनेक आपत्ती आल्या आणि गेल्या. मी अगदी कोरा राहिलो. दीदी तुमच्या मम्मीने मला आयुष्यात केवढी मोठी प्रयोजन दिलं. आपण कशासाठी जगतो आहोत याचं उत्तर देण्याचं भाग्य फार थोड्या लोकांना वाटायला येतं. दीदी मी पुरुष असून आई होण्यास भाग्य मला लाभलं. तुमची आई म्हणून जगलो मी. तुमच्या चिमण्या विश्वातील सुखदुःख तुम्ही तुमच्या पप्पांशी बोलला नाहीत कधी. माझ्याशी बोललात. प्रतापराजे, राजू भैया, बेबी यांची मला काळजी वाटत नव्हती. मला काळजी वाटत होती ती तुमची. पण त्यातून देखील मी आता मुक्त झालो. आता खरं सांगू मला माझी काळजी वाटायला लागली आहे. पाखरांसारखी भरभर हा पिंजरा सोडून तुम्ही सर्वजण जाणार आहात. मग मात्र माझ्या आयुष्याला काही प्रयोजन उरणार नाही. कशासाठी जगत आहात तुम्ही असं जर कुणी विचारलं तर त्या प्रश्नांचं उत्तर राहिलं नाही आता माझ्याकडे. दीदी प्रताप, राजू, बेबी जातील पण मी कुठे जाणार डॉक्टर? डॉक्टर तुम्हीही जाल दीदी. गेलं पाहिजे तुम्हाला. गेलं पाहिजे. महाराज फारच अचानक आलो मी नाही? सगळ्यांनाच धक्का बसलेला दिसतोय. डॉक्टर कुणाला जायला सांगतायत? बोलता का नाहीत डॉक्टर? डॉक्टर बोलण्यासारखं काही राहिलंच नाही आता. महाराज ठीक आहे. आपल्या सेवेची ही काही आवश्यकता राहिली नाही. डॉक्टर हे मीच आपल्याला सांगणार होतो. युअर हायनेस. महाराज असं राजीनामा देऊन निघाल्याचा मोठेपणा हवा आहे तुम्हाला. संध्याकाळपर्यंत लिहून आणा. बेबी पप्पा काय करताय? महाराज माझ्या वागण्याची चिकित्सा तुमच्याकडून व्हायला नको आहे मला. माझं पत्र मिळालं? बेबी हो महाराज. असं बेबी पण पप्पा. मग महाराज सांगतात, तुमचं काय मत आहे हे या पत्राच्या अवस्थेवरून कळलं मला. बेबी पण मला तुम्हाला काही सांगायचं आहे. बेबी इंग्लंडच्या बोटीत. महाराज ऐकलंय मी ते वाक्य. पुढे बोला. बेबी मला पुढं काहीही बोलायचं नाही. महाराज ठीक आहे. पण माझं ऐका. त्या माणसाशी मी लग्न करू देणार नाही तुम्हाला. बेबी तो प्रश्न आता तुमच्या इच्छेचा राहिलाच नाही. माझा त्याच्याशी लग्न झालंय. महाराज केव्हा? बेबी ज्या दिवशी त्याची आणि माझी पहिली भेट झाली त्याच वेळेस.
महाराज, त्याला लग्न म्हणत नाही बेबी. दीदी, पप्पा काय बोलताय हे? बेबी, आणि दीदी, ह्यांच्यावरून तू मला प्रेम करायला सांगतेस? प्रेम हा शब्द कशाशी खातात हे ज्याला ठाऊक नाही त्यावर मला प्रेम करायला सांगतेस? महाराज, मला तुमच्या प्रेमाची आवश्यकता नाही बेबी. बेबी, तुम्हाला कोणाच्याच प्रेमाची आवश्यकता नाही पप्पा. तुम्हाला आवश्यकता आहे फक्त अमर्याद सत्तेची. ज्या डॉक्टरांनी पोटच्या पोरासारखं संगोपन केलं आमचं, त्याच्या सेवेचं तुम्ही काय चीज केलं तेही पाहिलं आम्ही आत्ताच. बाभूळ झाडा देखील फुलं येतात, पण पप्पा तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात काटे काटे पसरवण्याखेरीज काही केलं नाही. दीदी, चल चल माझ्याबरोबर. माझ्या झोपडीत तुला निवारा आहे. बंडांचे आईबाप गाई घोड्यांवरील देखील पोटच्या पोरासारखं प्रेम करतात. आपल्या हातांनी भाकर खाऊ घालतील तुला. महाराज, बेबी, कोंडून ठेवून तुला. बेबी, मग आजपर्यंत काय केलंस तू? महाराज, बेबी, त्या मोत्तद्दाराच्या मुलाशी तुझं लग्न करता येणार नाही. बेबी, अनोळखी माणसाच्या मताला मला नाही मान द्यायचा वाटतो. महाराज, अनोळखी? बेबी, अनोळखी नाहीच काय? तुम्ही आपल्या मुलांशी कधी ओळख करून घेतली आहे? कधी मायेने जवळ घेतल्यासारखं आठवत नाही तुम्हाला? कधी पाठीवरून प्रेमाचा शाबासकीचा हात फिरवलाय तुम्ही? पगारी नोकर चाकरांची वाढवले आम्हाला. कुठं कधी केव्हा मिळायचं आम्हाला प्रेम? राजाची पोर, पण प्रेमाची भीक मागत हिंडलो आम्ही. ज्यांनी घातली त्यांच्या मागं गेलो. म्हणून इतका वैताग करायचं कारण काय? दीदी, बेबी. महाराज, दीदी, मुकाट्यानं जाऊ दे तिला. असली मुलगी नको आहे मला घरात. बेबी, पप्पा, हे शब्द पुन्हा ऐकून घेणार नाही मी. दीदी, चालले मी. बंडा मुंबईहून आला. मी थाटात लग्न करणार आहेत आम्ही. येशील ना लग्नाला माझ्या? अगं, देव करत की नाही हे सगळं बऱ्यासाठी करतोस. आता तुला चालता येतं, उगीच नाही. तिथपर्यंत आलं पाहिजे. माझ्या लग्नात दीदी, तूच माझी आई. दीदी, पप्पा, काय होतं हो हे? महाराज, लग्न. आणि पुढे ते म्हणताय, दीदी, जा पप्पा, बेबीला परत बोलवून आणा. आपण लग्न लावून देऊ बेबीचं. साऱ्या नंदनवाडीला आमंत्रण देऊ आपण. या वाड्याची 15लाही दालन गजबजून जाऊ देऊ माणसांनी. राजा आणि प्रजा यातलं शेवटलं अंत तुटू जाऊ दे पप्पा. महाराज, दीदी, बेबी गेली हे चांगलं झालं. दीदी, मुलींना कधी ना कधीतरी माहेर सोडायचंच असतं, पण हे असं नव्हे. माझ्यासाठी आयुष्यभर माहेरच राहण्यासाठी जन्माला आलेली कमनशिबी मुलगी एखादीच. महाराज, तुलाही सोडून जायचं आहे का हे घर? दीदी, नाही पप्पा, मला कसं सोडून जाता येईल? महाराज, दीदी, तुला कल्पना येणार नाही, पण तुझ्या इतका मला जगात दुसरं काही प्रिय नाही. आयुष्यभर तुझी चिंता केली मी. अशा प्रकारे महाराज आणि दीदीमध्ये हे संवाद चाललेला आहे. दीदी, मला ठाऊक आहे पप्पा, पण पप्पा, बेबीनं तुमचा काय अपराध केला आहे? फुलपाखरासारखी बेबी. महाराज, स्वस्त विश्रांती घे दीदी, फार ताण पडलाय तुला आज. दीदी, आयुष्यात मी कोणापुढेही तोंड पसरून विनंती केली नाही. कोणाच्याही रागालोभासाठी पर्वा केली नाही. जगातली कुठलीही आपत्ती सहन करीन मी. पण दीदी, तू माझा तिटकारा करू नकोस. दीदी, पप्पा, मला फक्त आश्चर्य वाटतं की तुमचं हे अंतःकरण इतरांच्या वाट्याला का येऊ नये? महाराज, ते विचारू नकोस मला दीदी, विश्रांती घे. दीदी, मला हे कळलंय आणि हे मला कळलंच पाहिजे पप्पा. मला हे समजू शकत नाही. 4 मुलातल्या एकीवर माया आणि बाकीवर डोळ्यांसारखं डोळ्यासमोर देखील नको. हे काय आहे? समजू शकत नाही मला. समजू शकत नाही. महाराज, ठीक आहे, ऐक तर. कधी हे तुला समजायला पाहिजे होतं दीदी, पण एक वचन दे. दीदी, कोणतं? महाराज, हे समजल्यावर तू माझा तिटकारा तर करणार नाहीस ना?
वचन दे मला दीदी. दीदी, हे समजल्याशिवाय मी वचन कसं देऊ? राजू, प्रताप, बेबी, काय असा अपराध केला त्यांनी तुमचा? महाराज, माझा सर्वांनीच अपराध केलाय, तू देखील. दीदी, मी? महाराज, हो तू. बेबीच्या लग्नाला तू पाठिंबा दिलास. दीदी, हो, आणि अजूनही मला त्याचं काही चूक वाटत नाही. पण बेबीवरचा तुमचा राग आजचा आज नाही. तिच्यावर तुम्ही कधीच प्रेम केलं नाही. महाराज, तुझ्याखेरीज मी कोणावरही प्रेम केलं नाही. दीदी, असं कसं शक्य आहे? मम्मीवर नव्हतं का तुमचं प्रेम? महाराज, तुझा जन्म होण्यापूर्वी होतं. त्यानंतर मला कधीच तिच्याबद्दल प्रेम वाटलं नाही. दीदी, पण असं तिच्यावरचं प्रेम वाटलं नाही असं कसं नष्ट झालं? महाराज, माझ्या आयुष्यात हे घडलं. दीदी, पण मम्मीचं तरी तुमच्यावर प्रेम होतं ना? महाराज, ती फक्त मला भीत होती. दीदी, पण तरी सुद्धा तुमचं एकमेकावर प्रेम होतं ना? होतं. होतं म्हणा पप्पा. महाराज, नव्हतं, कधीच नव्हतं. दीदी, पण प्रेमाशिवाय तुम्ही एकत्र राहिलात कसे? नाही पप्पा, मला सहन होत नाही हे. एकदा म्हणा, पुन्हा आठवून पहा, असं कसं शक्य आहे? दीदी, दीदी, दूर व्हा पप्पा. मम्मी का राहिलीस तू ह्या वाड्यात? भीती. पप्पा, आयुष्यभर ही भीती उराशी बाळगून राहिली मम्मी, म्हणून आजारी पडली. तिला औषध हवं होतं ते भीतीवरच. तिला हजारो रुपयांची औषधं दिलीत तुम्ही, पण एका क्षणात प्रेम दिलं असतं तर आमची मम्मी नसती सोडून गेली आम्हाला. अशा प्रकारे दीदीच महाराजांना बोलू लागलेली आपल्याला दिसून येते. आम्हाला या वाड्यात लाथ मारून का नाही बाहेर निघून गेली मम्मी? का का घाबरली? कशाला घाबरली? असल्या प्रेमशून्य माणसाची पत्नी म्हणून का स्वतःची विटंबना करून घेतली तिने? महाराज, माझं ऐक दीदी. दीदी, काय ऐकायचं तुमचं? तुमची घृणा यायला लागली आहे मला. तुमचा हा राजवाडा, हे वातावरण अपवित्र, अमंगळ वाटायला लागलंय मला. मी दारिद्र्यात राहीन पप्पा, पण अपवित्र वातावरणात राहणार नाही. महाराज, कुठे चाललीस? दीदी, वाट फुटेल तिथे. महाराज, म्हणजे त्या उन्हाळ इस्माकडे? दीदी, तुमच्यापासून खोटेपणाची अपेक्षा केली नव्हती मी. दीदी, काय खोटेपणा केला मी? महाराज, तू म्हणाली होतीस की मी त्याच्याबद्दल केवळ एक कलावंत म्हणून तुला आदर आहे, पण तुझं प्रेम आहे त्याच्यावर. दीदी, होय, पण मला त्याच्या आयुष्याचा नाश करायचा नव्हता. संसार उभं करण्याचं सामर्थ्य माझ्या दुबळ्या शरीरात आहे असं वाटत नव्हतं मला. आणि त्याहीपेक्षा पप्पा, तुमच्यासाठी हे घर सोडायचं नव्हतं मला. बेबी गेली, उद्या प्रताप, राजूही जातील, पण तुम्ही एकटे एकटे राहाल. मम्मीचे अश्रू डॉक्टरांनी पुसले आणि ते अजन्म अविवाहित राहिले. तुमचे अश्रू पुसत मी तुमची मुलगी म्हणून नव्हे पप्पा, पण तुमची आई म्हणून राहणार होते. पण तुम्हाला कधीच समजू शकले नसतं ते पप्पा. प्रकाशाच्या लेकरांना या अंधार कोठडीत त्यानं जन्माला घातलं. त्यांना प्रकाशाकडेच गेले पाहिजे. थेंबभर पाण्याला देखील शेवटी विशाल समुद्राचीच ओढ असते. पप्पा, माझ्यासारखी दुबळी मुलगी सुद्धा त्याच विशाल जीवनाकडे निघाली आहे. जीवनाच्या त्या प्रकाशात न्हावून आता मला सुंदर व्हायचं आहे. जाते मी पप्पा. संजय माझ्या उत्तराची वाट पाहत असतील. महाराज, कुठे? दीदी, पृथ्वीच्या पाठीवर जिथे असतील तेथून त्यांना शोधून मी काढीन. तितकं सामर्थ्य आलंय माझ्या पायात. आता संपूर्ण बरी झाले वाटते मला. गुड बाय पप्पा. महाराज, सुभानराव, हे सहन होत नाही मला. सुभानराव, काय युअर हायनेस? महाराज, हा प्रकाश ओढून घ्या सगळे पडदे. सुभानराव सगळ्या खिडक्या दारांचे पडदे ओढू लागतात. खोलीत काळोख निर्माण होतो. महाराज दीदीच्या खुर्चीमध्ये बसतात. अशा प्रकारे एका कुटुंबाचं, एक परिवाराचं एक नाटक दाखवलेलं आहे. आणि याच्यामध्ये दाखवलं आहे की एक महाराजांचा परिवार आहे आणि त्या परिवारामध्ये राजाचा स्वभाव जसा आहे तो अतिशय कडक आणि बाणी आहे की त्यांनी त्याच्या पत्नीवरही प्रेम केलं नाही आणि त्याच्या अशा स्वभावामुळे त्याची लेकरं, त्याची पत्नी पण त्याला सोडून गेलेली आहे. अशा प्रकारे जे काही नाटक मी आता वाचलेलं आहे, आशा करते की आपल्याला समजलेलं आहे. आपणही एकदा हे नाटक वाचून बघा, नक्कीच आपल्याला याचा अर्थही व्यवस्थित समजू शकेल. नमस्ते.